जय श्री कृष्ण. मंगल ठोंबरे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. तर इकडे बघा, मशरूमची भाजी झटपट अशी तयार आहे. तर त्यासाठी काय काय साहित्य घेतले आहे आणि कशा प्रकारे ही भाजी केलेली आहे आणि याच्यामध्ये काय खास टिप्स आहेत ते पण आपण पाहणार आहोत. तर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर एक रिक्वेस्ट आहे, प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनच्या बटनवर प्रेस करा, म्हणजे तुम्हाला येणारे नवीन व्हिडिओ पटकन पाहता येतील. तर आपण चला रेसिपीला सुरुवात करूया. तर इकडे मशरूम मी कट करून घेतलेले आहे. हळद आणि हिंग पण घेतलं आहे. आणि हा जो पहिला मसाला मी दाखवला तो एक मोठा चमचा जो पनीर मक्खनवाला याचा मसाला घेतलेला आहे. आणि बारीक चिरलेली कोथिंबीर, तसेच हा कांदा पण घेतलेला आहे चिरलेला. आणि लसूण, हिरवी मिरची आणि अद्रक हे मी थोडंसं तव्यावरती भाजून त्याची पेस्ट करून घेतलेली आहे. आणि जिरे आणि धना पावडर घेतलेली आहे. आणि तसेच एक महत्त्वाचं जे मलाई आहे, फ्रेश क्रीम किंवा मलाई, ती 2 चमचे घेतलेली आहे. त्यामुळे ना भाजीची चव अप्रतिम होते. आणि चला तर आपण आता कढईमध्ये तेल टाकून घेतलेले आहे. तर हे जे 2 सिक्रेट मसाले आहेत ना, त्यामुळे भाजीची चव अप्रतिम होते. आणि ही जी भाजीची रेसिपी आहे ना, ही मी स्वतः वेगवेगळे मसाले वापरून वेगवेगळ्या पद्धतीने करत असते. तर त्याच्यातीलच हा एक प्रकार आहे. त्याच्यामध्ये फ्रेश क्रीम किंवा मलाई ही वापरलेली आहे. आणि सुहानाचा पनीर मक्खनवाला हा मसाला वापरलेला आहे. तर त्याच्यात तुम्ही अजून वेगळा काही वापरू शकता आणि भाजीची लज्जत अजून वाढवू शकता. तर इथे मी आता तेल घेतलेलं आहे, जिरे मोहरी टाकली आहे आणि थोडासा हिंग आणि त्याच्यावरती कांदा आता फ्राय करायला टाकला आहे. तर ही जी भाजी आहे ना, खूपच चविष्ट होते आणि झटपट होते. सकाळच्या टिफिनला म्हणा किंवा संध्याकाळच्या वेळेस गरम गरम चपातीबरोबर खूपच छान लागते ही भाजी. आणि तसेच आपण मशरूम कुठलं घ्यायचं त्याविषयी मी ते तुम्हाला सांगते. सफेद बटन मशरूम म्हणून जे बाजारामध्ये अगदी सहज उपलब्ध असतं ते मशरूम मी इथे घेतलेले आहे. आणि ते खाण्यासाठी पण चांगले असते आणि चवीला पण चांगले लागते. तर मशरूम हे शरीरास फारच आरोग्यदायी आहे. त्याच्यामध्ये प्रोटीन, व्हिटॅमिन तसेच पोटॅशियम असे अनेक पोषक तत्व असतात. तर मशरूम हे शरीरास असे आरोग्यदायक आहे, त्यामुळे आठवड्यातून एकदा तरी खाल्ले पाहिजे. आता इथे मशरूमचे तुकडे तेलामध्ये टाकून घेतलेले आहेत, ते पण छान फ्राय करून घ्यायचे. आणि इथं हिरव्या मसाल्याचा वापर केल्यामुळे ना भाजी अगदी वेगळीच टेस्ट लागते. तुम्ही नक्कीच करून बघा. तुम्हाला अशा पद्धतीने केलेली मशरूमची भाजी नक्कीच आवडेल. तर आता हे हिरवं जे वाटण आहे ना, लसूण, अद्रक आणि हिरवी मिरचीचं, ते पण टाकून घेतलेलं आहे. तसं मी हिरवी मिरची आणि लसूण अगोदर छान तेलावरती परतून घेतलं आहे आणि नंतर थंड झाल्यावर वाटून घेतलेली आहे ती पेस्ट. तर आता छान तेलावरती हे मशरूम परतून घ्यायचं. मशरूम हे पटकन शिजलं जातं, त्याला काही जास्त वेळ लागत नाही. आता मीठ टाकलं की लगेच पाणी सुटतं त्याला आणि त्या वाफेवरतीच मशरूम शिजलं जातं. तशी ही एकदम सोपी रेसिपी आहे आणि ही भाजी चवीला अगदी अप्रतिम लागते. तर नक्कीच तुम्ही करून बघा. तर आता चवीनुसार मीठ, आणि हळद पण टाकून घेणार. आता मीठ टाकल्यावर थोडंसं हलवून घ्यायचं.
थोडंसं झाकून ठेवायचं थोडा वेळ 2 मिनटं, म्हणजे त्याला पाणी सुटतं आणि लगेच ते मशरूम शिजलं जातं. बघा किती थोडीशी भाजी झाली लगेचच, म्हणजे ते बारीक झालं, शिजलं. आता हळद आणि जो मक्खन पनीरचा जो मसाला घेतला आहे तो पण टाकून घेणार. वा, भाजीचा कलर किती छान आला आहे. आता जिरा आणि धना पावडर, तशा प्रकारे सगळे मसाले टाकून झालेले आहेत. तर आता छान हलवून घ्यायचं आणि थोडा वेळ झाकण घालून 2 मिनटं ठेवायचं. तर मसाले घातल्यावर परत पाणी सुटलेलं आहे त्याला. तुम्हाला हवं तर थोडीशी ग्रेव्ही पण बनवू शकता. तर मी इथं टिफिनला ही भाजी देणार आहे, त्यामुळे जास्त ग्रेव्ही बनवणार नाही, अगदी थोडीशी. तर आता ही फ्रेश क्रीम म्हणजेच मलाई 2 चमचे ती याच्यामध्ये टाकून घेणार. मी छान फेटून घेतलेली आहे, घट्टसर आहे. आता ही मलाई टाकल्यामुळे त्याला अजून तेल सुटतं नंतर शिजत जशी येईल तशी, आणि त्यामुळे भाजीची चव अप्रतिम होते. खरंच खूपच टेस्टी लागते भाजी. तुम्ही एकदा करून बघा नक्कीच. तर थोडंसं मला वाटतं थोडंसं पाणी टाकावं लागेल, अगदीच नावाला टाकून घेणार. तर झाकून घेते आणि त्याच्यानंतर मी पाणी टाकते थोडंसं. तर हे झाकून ठेवलं आहे 2-3 मिनटासाठी. तर 2-3 मिनटामध्ये छान त्याला पाणी सुटतं आणि मशरूम छान शिजलं जातं आणि मसाले आणि मशरूम अगदी एकजीव होतं. तर बघा, हे गरम केलेलं थोडंसं पाणी टाकलेलं आहे, त्यामुळे भाजीला छान ओलसरपणा येतो आणि हे चपातीबरोबर छान आहे एकदम खायला. तर आता ही तयार आहे मशरूमची भाजी. याच्यावरती कोथिंबीर खूप सारी. वाह, खूपच सुंदर. कोथिंबीरमुळे भाजीची लज्जत एकदमच वाढते आणि दिसायला खूप सुंदर दिसते. तर अशी ही झटपट रेसिपी तयार आहे. लाईक करा, सबस्क्राईब करा न विसरता प्लीज, आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा. धन्यवाद.